नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका गौर, कन्सल्टंट डर्मॅटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, लेझर्स अँड एस्थेटिक सर्जन, प्रॅक्टिसिंग ॲट गौर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले ॲक्ने वल्गॅरिस म्हणजे काय, त्याचे कॉमन एज ग्रुप काय आहेत, त्याचे होण्यामागील कारणे काय आहेत आणि त्याची प्रमुख लक्षणे कशी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲक्नेसाठीच्या कॉमन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय आहेत आणि त्यावरती कोणत्या कोणत्या उपचार पद्धती आहेत. मुरुमांवर प्रतिबंध म्हणजे ॲक्ने असणाऱ्या पेशंट्सनी काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करावे जेणेकरून त्यांचे ॲक्ने वाढणार नाही ते आता आपण पाहून घेऊया. त्यामध्ये सगळ्यात प्रथम आहे चेहऱ्याची स्वच्छता ठेवणे. चेहऱ्यावर एक्सेसिव्ह ऑइल जमा होऊ नये ते क्लीन करण्यासाठी, शिवाय डर्ट आणि मेकअपमुळे पोर्स ब्लॉक होऊ नयेत यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा योग्य त्या क्लिन्झरने आणि फेसवॉशने चेहरा धुवावा. दुसरे आहे डायटरी चेंजेस, ज्यामध्ये जास्त प्रमाणात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. शिवाय जास्त प्रमाणात गोड पदार्थ, शिवाय मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स खाणे टाळावे. त्यानंतर तिसरे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे, ज्यामध्ये मुरुमांचे डाग आणि व्रण टाळण्यासाठी नखांनी आणि बोटांनी पिंपल्सना पिळून काढणे टाळावे. शिवाय हाताने वारंवार चेहऱ्याला स्पर्श करणेही टाळावे. चौथे आहे मोबाईल स्क्रीनना क्लीन ठेवावे आणि स्वच्छ धुतलेले नॅपकिन्स आणि पिलो कव्हर्सचा वापर करावा. फिफ्थ आहे नॉन कोमेडोजेनिक स्किन केअर प्रोडक्ट्स आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा वापर करावा. ऑइल बेस्ड प्रोडक्ट्सचा वापर करणे टाळावे. शेवटचे आणि अत्यंत महत्त्वाचे आहे पुरेशी झोप घेणे. गुड स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर गुड हेल्थ, ज्यामुळे मेंटल स्ट्रेस कमी होतो आणि पिंपल्स वाढायचे प्रमाण कमी राहते. आता आपण पाहणार आहोत ॲक्नेच्या उपचारांविषयी. यासाठी आपल्याकडे विविध प्रकारचे ओरल आणि टॉपिकल मेडिकेशन्स अवेलेबल आहेत. शिवाय फास्ट रिझल्ट्स मिळवण्यासाठी व डिफिकल्ट केसेसमध्ये विविध प्रकारचे स्किन प्रोसिजर्सही अवेलेबल आहेत. टॉपिकल थेरपीमध्ये मुख्यतः रेटिनॉइड्स आणि अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. याशिवाय ॲझेलिक ॲसिड, BPO, सॅलिसिलिक ॲसिड यांचाही यूज होतो. ओरल मेडिकेशन्समध्ये मुख्यतः रेटिनॉइड्स आणि अँटीबायोटिकचाच वापर जास्त होतो. शिवाय हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या केसेसमध्ये हॉर्मोनल थेरपी लागू शकते. स्किन प्रोसिजर्समुळे ॲक्नेमध्ये फास्ट रिझल्ट मिळवता येते, ज्यामध्ये आहे कोमेडॉन रिमूव्हल म्हणजेच व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स एक्स्ट्रॅक्ट करणे. दुसरे आहे केमिकल पिलिंग, ज्यामुळे ॲक्नेचे डाग आणि व्रण जाण्यामध्ये मदत होते. त्यानंतर आहे ILS थेरपी, ज्यामध्ये मोठ्या सिस्टमध्ये डायरेक्ट इंजेक्शन देऊन त्यामध्ये लवकर रिझल्ट मिळवता येते. शिवाय लेझर थेरपी, IPL थेरपी यानेही ॲक्नेमध्ये फास्ट रिझल्ट मिळवता येतात. ॲक्ने स्कार्सच्या ट्रीटमेंटसाठी बऱ्याच प्रोसिजर्स अवेलेबल आहेत, ज्यांना कॉम्बिनेशन थेरपीमध्ये यूज केल्या जातात, ज्यामध्ये येते सबसिजन, क्रॉस TCA, PRP थेरपी, मायक्रोनिडलिंग, फ्रॅक्शनल लेझर्स इत्यादी. तर अशा प्रकारे आज आपण मुरुमांच्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, त्यांच्या ट्रीटमेंटविषयी आणि विविध स्किन प्रोसिजर्सविषयी जाणून घेतले. जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल किंवा इतर कोणत्या त्वचा विकाराची समस्या असेल तर त्यावर उपचार आणि मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आमचे पुढील येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook आणि Instagram पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.